हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू एसपीज इंग्लिश वर्ल्ड. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलाइट इंग्लिश सेंटेन्सेस म्हणजेच नम्रपणे आणि आदराने बोलण्यासाठी वापरली जाणारी महत्त्वाची इंग्रजी वाक्य शिकणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आपलं पहिलं वाक्य आहे, कृपया थोडा वेळ थांब. प्लीज वेट अ मोमेंट. प्लीज वेट अ मोमेंट. कृपया हळू बोला. प्लीज स्पीक स्लोली. प्लीज स्पीक स्लोली. कृपया मला मदत करा. प्लीज हेल्प मी. प्लीज हेल्प मी. धन्यवाद. थँक यू. थँक यू. माफ करा. सॉरी. सॉरी. तुमचे स्वागत आहे. यू आर वेलकम. यू आर वेलकम. कृपया आत या. प्लीज कम इन. प्लीज कम इन. कृपया बसा. प्लीज सिट डाऊन. प्लीज सिट डाऊन. तुम्ही मला मदत करू शकता का? कुड यू हेल्प मी प्लीज? कुड यू हेल्प मी प्लीज? मी आत येऊ का? मे आय कम इन? मे आय कम इन? मी इथे बसू का? मे आय सिट हिअर? मे आय सिट हिअर? मी एक प्रश्न विचारू का? मे आय आस्क अ क्वेश्चन? मे आय आस्क अ क्वेश्चन? कृपया ते पुन्हा सांगाल का? कॅन यू रिपीट दॅट प्लीज? कॅन यू रिपीट दॅट प्लीज? कृपया मला थोडे पाणी द्या. प्लीज गिव्ह मी सम वॉटर. प्लीज गिव्ह मी सम वॉटर. कृपया मला नंतर फोन करा. प्लीज कॉल मी लेटर. प्लीज कॉल मी लेटर. कृपया काळजी घ्या. प्लीज टेक केअर. प्लीज टेक केअर. तुमचा दिवस छान जावो. हॅव अ नाईस डे. हॅव अ नाईस डे. लवकरच भेटूया. सी यू सून. सी यू सून. मला आनंद झाला. इट्स माय प्लेजर. इट्स माय प्लेजर. काही हरकत नाही. नो प्रॉब्लेम. नो प्रॉब्लेम. काळजी करू नका. डोंट वरी. डोंट वरी. आधी तुम्ही जा. आफ्टर यू. आफ्टर यू. तुम्ही हे पण बोलू शकता की यू गो फर्स्ट. पण जास्त पोलाइट वाटण्यासाठी किंवा जास्त नम्रपणे जर बोलायचं असेल तर तुम्ही सिम्पली बोला आफ्टर यू. आफ्टर यू. कृपया मला माफ करा. प्लीज फॉरगिव्ह मी. प्लीज फॉरगिव्ह मी. कृपया तुम्ही दार उघडू शकाल का? कुड यू प्लीज ओपन द डोअर? कुड यू प्लीज ओपन द डोअर? कृपया शांत राहा. प्लीज बी क्वाइट. प्लीज बी क्वाइट. कृपया लक्षपूर्वक ऐका. प्लीज लिसन केअरफुली. प्लीज लिसन केअरफुली. कृपया उशीर करू नका. प्लीज डोंट बी लेट. प्लीज डोंट बी लेट. मी तुमचा फोन वापरू शकतो का? मे आय यूज युअर फोन? मे आय यूज युअर फोन? मी आता जाऊ का? मे आय लिव्ह नाऊ? मे आय लिव्ह नाऊ? मी तुमची मदत करू का? मे आय हेल्प यू? मे आय हेल्प यू? कृपया मला कळवा. प्लीज लेट मी नो. प्लीज लेट मी नो. झालेल्या गैरसोयीबद्दल मला माफ करा. म्हणजे तुमच्यामुळे एखाद्या व्यक्तीची गैरसोय झाली, आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांची काहीतरी गैरसोय झाली, तर आपण बोलतो की गैरसोय झाली त्याबद्दल मला माफ करा. तर हेच सेंटेन्स इंग्लिशमध्ये कसं बोलायचं? आय एम सॉरी फॉर द इनकन्व्हिनियन्स. आय एम सॉरी फॉर द इनकन्व्हिनियन्स. तुमचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. थँक यू फॉर युअर टाइम. थँक यू फॉर युअर टाइम. संयम ठेवल्याबद्दल धन्यवाद. थँक यू फॉर युअर पेशन्स. थँक यू फॉर युअर पेशन्स.
कृपया आरामात बसा. प्लीज मेक युअरसेल्फ कम्फर्टेबल. प्लीज मेक युअरसेल्फ कम्फर्टेबल. कृपया माझी माफी स्वीकारा. प्लीज ॲक्सेप्ट माय अपॉलजाइज. प्लीज ॲक्सेप्ट माय अपॉलजाइज. Thanks for watching and keep practicing. See you in the next video.